राधे राधे. मी बरेच दिवसांनी मध्ये गॅप पडतो व्हिडिओ बनवायला, कारण मी आत्ता सध्या ना अकड सायन्समध्ये एवढी घुसलेली आहे की मी त्यात माझा वेळ कसा जातो कळत नाही. खूप मला म्हणजे त्याची आवड पण निर्माण झाली आहे, त्याचं समजतं आहे पण, त्यामुळे जास्त मस्त वाटतं. आणि जेव्हा मी सुरुवात केली म्हणजे अकल्ट सायन्समध्ये ॲस्ट्रॉलॉजी, त्याच्या अनेक शाखा आहेत. म्हणजे KP ॲस्ट्रॉलॉजी आहे, पायमस्ट्री आहे, किंवा हे आहे न्यूमरोलॉजी आहे. ह्या शाखांचं पण थोडी माहिती असायला लागते, नुसतंच ॲस्ट्रॉलॉजी असून चालत नाही. तर पहिलं जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा लोशो ग्रीडनी केलेली, पण म्हणजे माझ्या डोक्यात आहे असं नाही, ते सगळेच चांगलं आहे, पण माझ्या डोक्यात आहे की वैदिक अंकशास्त्र हे आपलं आहे, म्हणजे भारतातलं आहे. लोशो ग्रीड हे चायनीज आहे का जॅपनीज आहे असं आहे. तर मग मी विचार केला की आपण जर भारतात राहतो तर भारतातलं जे आहे ते का नाही, असं आपलं माझं डोकं. म्हणजे त्याप्रमाणे मी ते शिकायला आणि वाचायला आणि अभ्यास करायला सुरुवात केली आणि मला ते खूप आवडायला लागलं. अर्थात हा ॲस्ट्रॉलॉजीचाच प्रकार आहे, त्यामुळे ॲस्ट्रॉलॉजीचे जे ग्रह, तारे, नक्षत्र सगळं, महादशा, अंतर्दशा, प्रत्यंतदशा जे काही आहे ते सगळंच आपल्याला माहिती असायला लागतं. म्हणून मी सांगते की ॲस्ट्रॉलॉजी ही पहिली, त्याच्या ह्या सगळ्या शाखा आहेत. तर हे जर मूळ जर तुमचं पक्क नसेल तर मग वेळ लागतो, बाकीचं पण येतं नाही असं नाही. तर त्यामुळे मी आता ते जे अंकशास्त्र मी तुम्हाला आता त्या दृष्टीने प्रत्येक नंबर जो असतो आपला 1 ते 9मध्येच असतात, ते तुम्हाला माहिती आहे. जर 30 असेल तर 30, 3 + 1 करून तो 4 करायचा, म्हणजे तो एकेरी आणायचा. हे ते सेम असतं सगळीकडे. तर वैदिक शास्त्राप्रमाणे, वैदिक अंकशास्त्राप्रमाणे प्रत्येक जे अंक आहेत ते कसे काय कार्य करतात आणि त्यात आपला स्वभाव बसतो का हे जरूर बघा. आणि तुम्हाला जर म्हणजे मी हळूहळू ते प्रेडिक्शन पण आता अभ्यास केल्यामुळे थोडंसं सुरुवात करणार आहे, काय आहे कसं आहे. जर तुम्हाला पण वाटत असेल की आपलं पण काय प्रेडिक्शन तुम्ही मला मी सांगावं असं वाटत असेल, पहिलंच सांगते मी पैसे बिशे घेत नाही, पुढे पण घेणार नाही आहे. कारण मला फक्त माझी प्रॅक्टिस आहे आणि तुम्हाला थोडं समजेल. जर अशी तयारी असेल तर माझा ईमेल ID वर तुम्ही तुमचा फक्त पूर्ण बर्थ डेट टाका, बाकी काही नको, कारण अंकशास्त्रात त्याच्याशिवाय काही लागत नाही. तर मी प्रयत्न करणार आहे. नक्की तुम्हाला जर आवडत असेल, तुम्हाला जर इच्छा असेल तर माझ्या जमेल तेवढं, मी एक्सपर्ट नाही पण हळूहळू मी ते सुरुवात केली की मला कळेल. कारण मी त्याचा आता अभ्यास तर जोरात करते, पण ते इंडिव्हिज्युअली आपल्याला जमतं आहे का, समजतं आहे का, आणि ते तसं तुम्हाला पटतं आहे का, हे सगळं बघायला नक्कीच पाहिजे. पण प्रयत्न सुरुवात कुठेतरी केलीच पाहिजे ना, तेव्हाच ते येतं. तर नक्कीच अर्चना R1955@gmail.com मी माझ्या ह्याच्यामध्ये लिहीन तो ईमेल ID. तर ईमेल ID वर पाठवा, म्हणजे मी तुमचं प्रेडिक्शन ईमेलवरच पाठवेन. जर तुम्हाला वाटत असेल आपलं थोडंसं फार कळावं तर नक्की पाठवा. कळलं का नाही? आता सुरुवात करूया. पहिला अंक असतो 1. 1 नंबर ज्यांचा आहे त्यांनी बघा, हे म्हणजे ते 1, 10, 19 आणि 28 नंबरचे जे आहेत बघा, तुमचा स्वभाव असा आहे का. अर्थात 1 म्हणजे सूर्य म्हणजे लीडर, सूर्य म्हणजे अथॉरिटी, सूर्य म्हणजे डिसिजन टेकर, आणखीन सेल्फ मोटिवेटेड. सूर्याला लागते का कोणाचा आधार, सूर्य म्हणजे राजा. कळलं की नाही? आणि खूप स्वतःवर त्याचा आत्मविश्वास असतो, डिसिजन पक्के असतात, आणखी धैर्यवान असतात हे लोक, आणि आपल्या ध्येयाकडे जाण्याची त्यांच्यामध्ये तेवढी ताकद असते आणि ते जातातच. पण थोडंसं म्हणजे ते जास्त इगोइस्टिक असतात आणि डॉमिनेटिंग खूप असतात. आणि दुसरं म्हणजे मग काही काही वेळेला त्या डॉमिनेशनच्यामुळे, त्या हट्टामुळे, त्या इगोमुळे कधी कधी प्रॉब्लेम होऊ शकतो, डिसिजन चुकीचा होऊ शकतो. तर हे 1 नंबरवाले. बरं, 2 नंबरवाले, 2 नंबर म्हणजे चंद्र. चंद्राला तुम्हाला माहिती आहे पाणी,
आणि माता असं म्हटलेलं आहे. 2, 11, 20 आणि 29 हे 4 चंद्राचे आहेत. तर चंद्र म्हणजे तुम्हाला माहिती आहे 6 सॉफ्ट असतात, हळवे असतात, इमोशनल असतात, भावनिक असतात, पण सहनशील असतात, हुशार असतात, सगळ्यांबरोबर मिळून मिसळून शेवटी आईचंच काळीच ते, त्यामुळे असे घेतात आणि सगळ्यांशी जमवून घेतात. त्यांना कुणाबद्दल हे नसतं. जसं सूर्य हा राजा आहे तसंच चंद्राला राणी म्हणतात. पण कधी कधी काय होतं, अति काळजी करतात, त्यामुळे समोरचा शेवटी वैतागतो, बाज किती काळजी करशील, कळलं की नाही. आणि मुडी फार असतात. चंद्राच्या जशा कला कमी जास्त होतात त्याचप्रमाणे ह्यांचे पण मूड असे स्विंग होत असतात, कळलं की नाही. आणि कॉन्फिडन्स नसतो कशामध्ये. हे थोडेसे प्रत्येक ह्याच्यात थोडं प्लस थोडं मायनस माणूस म्हटल्यावर असणारच. तर त्याच्यावर ओव्हरकम कसं करायचं त्याचे पण ते पण आपल्याला करता येतं. तिसरा म्हणजे देवगुरु बृहस्पती. बृहस्पती म्हणजे गुरु, गुरु म्हणजे देवांचा गुरु. 3, 12, 30 आणि 21 हे ते आकडे आहेत. त्यात तुम्ही आता कळलं, अत्यंत हुशार, पॉझिटिव्ह, इन्स्पिरेशन लोकांना देणारे, सल्ला देणारे, गाईड करणारे असे असतात. आणि त्यांची पर्सनॅलिटी लोकांना अत्यंत चांगली असल्यामुळे, म्हणजे बुद्धीचं तेज असल्यामुळे, सुंदर किंवा असं नाही, बुद्धीचं तेज एक वेगळंच असतं, ते खरं तेज, कळलं की नाही. सौंदर्य हे देवाने दिलेलं असतं, बुद्धी मात्र आपल्या अभ्यासाने आपल्या कर्तृत्वाने आपल्याला येते. तर ते करतात. आणखीन त्यामुळे काय होतं म्हणजे अतिशय कॉन्फिडंट असल्यामुळे कधी कधी थोडा ते ॲरोगन्सकडे त्यांचं हे जातं. आणि ॲज इट इज ते गुरु असल्यामुळे, ते ज्ञानी असणारे आणि ते देणारे असल्यामुळे पैशाचं वगैरे एवढी ती काळजी करत नाहीत. म्हणजे मला इतके पैसे आले तर आताचं माहीत नाही हल्लीचे गुरु, पण पूर्वीचे गुरु फक्त ज्ञान कसं द्यायचं, लोकांना ज्ञानी कसं करायचं ह्याच्यामध्ये लक्ष द्यायचे. चौथा राहू. राहू 4, 13, 22 आहे त्यांचे आकडे. राहू म्हणजे तुम्हाला माहिती ते छायाग्रह आहे. आणि राहू म्हणजे हार्डशिप, भरपूर तुम्हाला मेहनत करायला पाहिजे. अतिशय प्रॅक्टिकल आहे, पण अतिशय हुशार, म्हणजे आउट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करणार. लोक असे जात असतील तर ते त्याच्या पुढचा, म्हणजे जिथे तुमचा विचार संपतो तिथे राहूचा चालू होतो, इतके हुशार असतात, कळलं की नाही. टेक्नॉलॉजी, ही जी टेक्नॉलॉजी आहे आजची, ते कोण आहे? राहू आहे तो, कळलं की नाही. आणि त्यांना कलियुगचा राजा असं म्हणतात, त्याचं उगाच नाही, कारण सगळं म्हणजे सगळ्या ह्याच्यावर आता ॲथॉरिटी राहूने मिळवलेली आहे. कारण टेक्नॉलॉजी आज इतकी पुढे गेली आहे, ती टेक्नॉलॉजी म्हणजेच राहू. पण राहूचं मायनस काय, राजा को रंग, रंग को राजा बना सकता है. म्हणजे हे आहे अतिशय. तुम्ही जर मेहनत नाही केली, तुमच्याकडे जर शिस्त नाही आहे, तुमच्याकडे हार्डवर्क नाही आहे, तुमच्याकडे डिसिप्लिन नाही, तर मग तुमचं काही खरं नाही, हे लक्षात ठेवा. कारण शिस्त म्हणजे राहू, डिसिप्लिन म्हणजे राहू, हार्डवर्क म्हणजे राहू, सत्य बोलणं म्हणजे राहू, हे सगळे त्याचे आणि अतिशय स्पष्ट वक्ते असतात. आणि तुम्ही त्यांच्यावर 100% विश्वास ठेवू शकता. एखादी गोष्ट त्यांना सांगितली की तो जीवापेक्षा जास्त करून करणार. पण अति हट्टी असतात. मी म्हणेन ती पूर्व दिशा असल्यामुळे कधी कधी एकटे पडतात, माणसं त्यांच्याजवळ यायला घाबरतात. 5वा बुध. बुध म्हणजे राजकुमार, कळलं की नाही. बुध म्हणजे हुशार. 5, 14, 23 हे आकडे बुधाचे आहेत. अजून पण असतील तर मला साधारण जे आठवले ते मी लिहिलेत प्रत्येकाच्यात. बुध म्हणजे बिझनेस, बुध म्हणजे कम्युनिकेशन, कळलं. स्वतंत्र असतात त्यांचे विचार, त्यांना स्वातंत्र्य पण खूप आवडतं, कळलं की नाही. नेटवर्कचे एकदम मास्टर असतात. बिझनेस असतो आणि कम्युनिकेशन, कारण बिझनेसला कम्युनिकेशन लागतं आणि त्यात ते एकदम एक्सपर्ट असतात. आणखीन पण फक्त ते असतात ना असे चंचल असतात. आज आपण हे करूया, जाऊ दे नको, आज आपण हे करूया, म्हणजे एका निर्णयावर पक्के नसतात, जरा कळलं, फोकस नसतात ते. आता हे जे मी आकडे आणि हे सांगता यातलं, हे बघा, हे साधारण हे 100% सगळंच सगळ्यात मध्ये असतं नाही, यातले 2-4 तरी आहेत का हे तुम्ही नक्कीच चेक करू शकता.
6वा शुक्र, शुक्र व्हीनस, शुक्र म्हणजे दानव गुरु, गुरु शेवटी पण तो दानवांचा गुरु असं म्हटलं जातं. 6, 15, 24 कळलं. शुक्र म्हणजे लक्झरी, शुक्र म्हणजे ब्युटी, शुक्र म्हणजे प्रेम, शुक्र म्हणजे कम्पॅशन, शुक्र म्हणजे आर्टिस्टिक असतात ते लोक. लक्झरी गाडी असली तर टॉपची, मोबाईल असला तर एकदम टॉपचा, कपडे असतील तर ब्रँडेड, हे त्याची वृत्ती असते. त्यांना असं साधं सुधं कमी याचं असं त्यांना आवडत नाही, असे असतात. कळलं की नाही. त्यामुळे ते आपण अतिशय फॅमिली व्हॅल्यू त्यांना महत्त्व देतात. फॅमिलीची, कुटुंबाची ते अगदी अटॅच असतात. कळलं की नाही. 7वा आहे केतू. केतूसुद्धा छायाग्रह आहे, तुम्हाला माहिती आहे. 7, 16 आणि 25. केतू म्हणजे छान, केतू म्हणजे स्पिरिच्युअलिटी, म्हणजे अध्यात्म, रहस्य. आकाश सायनमध्ये केतूवाल्यांनी जावं, त्यांचं खूप चांगलं होतं. छान ते पुढे जातात. कळलं की नाही. मोक्ष, कळलं की नाही. नंतर वैचारिक असतात, फटाकन काहीतरी विचार करतात. प्रत्येक म्हणजे बाल की खाल निकालना, हे केतूचं. कुठली गोष्ट पटकन घेतली नाही, त्याचा अभ्यास करतील, त्याचं व्यवस्थित आहे ना सगळं बघतील आणि मोगत करतील. तर हे केतूचं हे आहे. साधारण राहू हा मंगळाशी कनेक्ट करतात आणि केतू हा शनीशी कनेक्ट करतात. कारण दोनही तसेच थोडे तिरपांगडे असतात. छान असतात खूप. म्हणजे काय, व्हेरी डिफिकल्ट टू हँडल आहेत ते लोक. खूपच हुशार, खूपच चांगल्या लोकांना पण हँडल करणं कधी कधी कठीण असतं. वाईट असतात काय पण नाही, पण इट इज फॉर नॉर्मल पीपल इट इज व्हेरी डिफिकल्ट टू हँडल दिस टाईप ऑफ पीपल असं म्हणतात. म्हणजे ते वाईट बिलकुल नसतात. कळलं की नाही. मोक्ष म्हणजे काय, हं कळलं. आणि ते अतिशय इमोशनल असतात, त्यामुळे ते ना चुकीचा निर्णय घेऊ शकतात, असं पण होतं केतू आले. कळलं. आणि आता म्हणजे डिटॅचमेंट, केतू म्हणजे डिटॅचमेंट, त्यामुळे कधी कधी एकटे पडतात. हे त्यांच्या स्वभावामुळे, त्यांच्या म्हणजे ह्याच्यामुळे कधी कधी त्यांना एकटं पडल्यासारखं वाटतं. आता 8वा म्हणजे शनी. शनी म्हणजे जज, शनी म्हणजे न्याय, शनी म्हणजे शिस्त, आणि शनी म्हणजे वेळ लावतो. आता शनी वेळ का लावतो, मी अनेक ह्याच्यात सांगितलंय. शनी जज असल्यामुळे तो पहिलं बघतो हे काय करतात ते बरोबर आहे का, आणि मगच निर्णय घेतो. पण जेव्हा करतो तेव्हा ते एकदम 100%. राहू आज तुम्हाला 100 गोष्टी देईल आणि उद्या ते सगळे काढून घेईल. शनीच असं नाही. शनीने एकदा तुम्हाला दिलं की ते टिकेल. जरा वेळ लावतो, कारण तो न्यायाधीश असल्यामुळे तो वेळ लावतो, सगळं चेक करून मग तुम्हाला काय ते यश देतो. कळलं की नाही. हार्डवर्क पाहिजे, स्टबन असतो, त्यामुळे कधी कधी त्याचा त्रास होतो. ते नाही म्हणजे कधी कधी खूप उशीर लावतो. शनी फिरायला पण खूप उशीर लावल्यामुळे न्याय पण खूप उशिरा देतो. त्यामुळे काही लोक कंटाळतात, हे काय मी करून करून थकलो. पण त्याचा उशीर लावण्याचं कारण तो जज असल्यामुळे तो चेक करत असतो, हे नेहमी लक्षात ठेवायचं. कळलं. ओव्हर ॲम्बिशियस असतं, त्यामुळे जरा त्याला त्याचाच सगळ्याचा त्रास होतो. आणि शेवटचा म्हणजे मंगळ. 9, 18 आणि 27. मंगळ म्हणजे सेनापती, मंगळ म्हणजे करेज, मंगळ म्हणजे बिंदा. म्हणजे सैन्यातले वगैरे लोक तसे असतात, ते असे कुठल्या गोष्टीला घाबरत नाहीत. करेज असतं, पॅशन असतं, लिडरशिप असते, म्हणजे मंगळ. कळलं की नाही. त्यांच्यामध्ये विजडम असतो. आता बघा, हुशार आणि विजडम यात फरक आहे. अभ्यासू आणि हे त्यात पण विजडम हा म्हणजे असा व्यावहारिक छान पण असतं. ते हुशार तर असतात, पण विजडम पण त्यांच्याकडे. कुठे काय वेळच्या वेळी निर्णय घेणं आहे, सैन्यात कसं त्याची गरज असते. स्पिरिच्युअलिटी पण त्यांची खूप चांगली असते, पण त्यांचा मायनस म्हणजे ते शॉर्ट टेम्पर असतात. तर हे सगळे झाले आपले वैदिक अंकशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे प्रत्येक ग्रहाचे म्हणा, सूर्य वगैरे, आणि प्रत्येक नंबराची वैशिष्ट्य तर मी सांगितले. जर का तुम्हाला हवं असेल तर नक्की मला म्हणजे मला मेल करा. मी प्रयत्न करीन, माझी पण प्रॅक्टिस होईल, तुम्हाला पण थोडंफार समजेल. पण जे काय ते मी प्रामाणिकपणे आणखी मनापासून आणि अभ्यास करून घेईन अशी खात्री बाळगा. पण बघा, तुम्हाला जर वाटत असेल तर. राधे राधे.